उन्हाळ्यात घरोघरी आईच्या हातून प्रेमानं आणि मायेनं आलेल्या शिदोरीमध्ये हमखास असते तो म्हणजे उन्हाळ्याचा वानुळा किंवा वाळवणीचे पदार्थ. वर्षभर सणासमारंभांमध्ये बनवून खाता येतील किंवा पाण्या पावसाच्या दिवसात खाता येतील असा हा वानुळा, ज्यामध्ये कुरडई असते, खारोडी असेल, पापड असेल किंवा सगळ्यांचं आवडीचं असं लोणचं असतं. त्यातलाच एक पौष्टिक पदार्थ म्हणजे गव्हाच्या शेवया. आमच्याकडे ना गावी लग्न कार्यांमध्ये हमखास गोड शेवया बनवल्या जातात. तुमच्याकडे सुद्धा बनवतात का? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बनवायला अशा अगदी सोप्या गव्हाच्या शेवया खायला सुद्धा चविष्ट लागतात. बोलता बोलता मी एक महत्वाचा इन्ग्रेडियंट विसरली, ती म्हणजे तुपाची धार. शेव्यांमधलं पाणी मी व्यवस्थित काढून घेतलं आणि त्यावर घातली छान अशी तुपाची धार आणि साखर सुंदर अशी पेरून घेतलेली आहे. गरम गरम दुधात कसल्या खायला भारी लागतात, किंवा तुम्ही अशाही खाऊ शकता. येणाऱ्या पुढच्या पिढीला उन्हाळ्यातला वानुळा काय असतो हे सांगायला आपणही शिकून घ्यायला हवं असं वाटायला लागलंय. बघूया कधी मुहूर्त निघतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं YouTube चॅनल फॉलो करा. व्लॉग